पाहताय झी 24 तास. मी कमलेश सुतार. टू द पॉईंटच्या नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दरवेळेस आमच्या कार्यक्रमामध्ये माझ्या या शोमध्ये राजकीय पाहुणे असतात. आज एका वेगळ्या पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. आजच्या टू द पॉईंटमध्ये ज्या पाहुण्यात त्या सध्या सोशल मीडियावरती तुम्हाला तुमच्या फीडवरती रीलवरती अनेकदा दिसत असेल. राजकीय सभांना होणाऱ्या गर्दीपेक्षाही किंबहुना त्यांच्या कार्यक्रमांना जास्त गर्दी होत असते. तिथे पोलीस बंदोबस्त ठेवावा लागतो. प्रसंगी तिथे पोलिसांना हस्तक्षेप करून काही वेळेस तर पोलीस केसही करावी लागली आहे. अनेकांसाठी त्या रोल मॉडेल आहेत, तर काहींसाठी एक वादाचा चेहरा आहेत. त्यांना काही लोक प्रेमाने म्हणा किंवा त्यांच्या अदाकारीने कातिल असंही म्हणतात. आज आपल्या स्टुडिओत टू द पॉईंट गप्पा मारण्यासाठी आहेत कातिल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौतमी पाटील. गौतमी, खूप खूप स्वागत आहे तुमचं टू द पॉईंट. थँक्यू. मी जसं म्हटलं की कार्यक्रमांना खूप गर्दी होत असते, तुमच्या पोलीस बंदोबस्त लावावा लागतो. हे सगळं अचानक कसं सुरू झालं? म्हणजे पूर्वी गौतमी पाटील आम्हालाही अचानक सोशल मीडियातनं कळायला लागलं की गौतमी पाटील नावाचे एक कलाकार आहेत आणि तिथे वादातनंच तुमचा परिचय झाला. हे सगळं कसं सुरू झालं? हे सगळं कोल्हापूरपासून सुरू झालंय. बरं. हां, म्हणजे मी कोल्हापूरचे कार्यक्रम करायचे आणि कसं ते सगळं प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं आणि एक कार्यक्रम असा झाला की भली पब्लिक की सगळं बंद, रस्ता वगैरे सगळं बंद आणि मी अशी वर आहे आणि सगळी खाली पब्लिक आहे. म्हणजे त्यावेळेस तिथून जी सुरुवात झाली असेल माझी की मी त्या मोजके 2-3 कार्यक्रम केले त्यानंतर की त्यानंतर माझं नाव घेतलं की नाही, म्हणजे परमिशन कधीतरी मिळते पण कधीतरी की नाही बाबा माझं नाव जरी आलं तरी नाही म्हणतात. अशा गोष्टी घडायला लागल्यात. मग नंतर आपलं म्हणजे जे प्रेक्षक वर्गांचं प्रेम आहे त्यामुळं मग मला कार्यक्रम अजून जोराने मिळायला लागलेत आणि हो, मग त्यामुळं ते करायचा तर गौतमीचाच कार्यक्रम करायचा. मग तिथून जी सुरुवात झाली, मग ती परमिशन वगैरे आणि ते मला एक छान पण वाटतं. परमिशन आपण घेतली पाहिजे का, तर कधी काही होऊ शकतं. पोलिस आपल्या सपोर्टला असतात, तर ते असले की आम्हाला पण भीती नसती. म्हणजे आम्ही सगळे कलाकार आहोत आणि तिथं पोलीस आपल्या सपोर्टला असलं की ते खूपच छान आहे. आणि मी नेहमी कार्यक्रम संपला ना तर नेहमी मी पोलिसांचंही आभार मानते की तुमचं मनापासून आभार म्हणून. ते ऑब्व्हियसली ते तेवढं तर त्यांच्यासाठी पाहिजे. ह्या गोष्टी सगळ्या कसं आणि कुठून सुरू झालं? म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअली शोला गर्दी व्हायला लागली हे आम्ही आता बघतो, पण ते सगळ्यात पहिला शो कधी केला आठवतं का तुम्हाला? म्हणजे कसं तुम्ही पब्लिकली शो करतायत आणि ज्याच्यासाठी म्हणजे माझा पहिला शो सगळ्यात पहिला अकलूज लावणी महोत्सव. अच्छा. हा, अकलूज लावणी महोत्सव हा माझा पहिला कार्यक्रम. मोहिते पाटील करतात आयोजित तो. हो, आणि मी बॅक डान्सर होते. बरं. हो. कोणासोबत? मी महेंद्र सरांसोबत गेले होते आणि त्यांच्याकडेच मी पहिल्यांदा गेले, म्हणजे महेंद्र सरांकडं. आणि त्यांनीच मला तिथं नेलं, प्रॅक्टिस वगैरे वगैरे आमचं सगळं झालं. माझं पहिलीच प्रॅक्टिस, माझं सगळं पहिलंच ते. आणि सरांनी नेलंय तिथं. मी फुल चुकले होते. बॅक डान्सर पहिलाच माझा स्टेज शो ना, आणि हे सगळं प्रेक्षक बघून म्हणजे असं थोडंसं पहिला कार्यक्रम म्हटल्यावर थोडंसं चूक होणारच. थोडं नाही, मी जास्तीच चुकले होते. काय चुकलं होतं? स्टेप चुकलेले. सरांनी ओरडा पण दिला होता आम्हाला नंतर की हे काय म्हणून. पण तो माझा पहिला कार्यक्रम आणि खूप छान झाला आणि छान वाटतं. पहिलाच कार्यक्रम किती वर्षांपूर्वी केला होता? अय्यो, आता मला हे नाही आठवत. तरी अंदाजे किती, म्हणजे तुम्ही तेव्हा काय तुमचं वय असेल तेव्हा? 16-17. अच्छा, एवढ्या तुम्ही मी हो म्हणजे मला पहिलेपासूनच आवड होती, पण मी ह्या क्षेत्रात खूप लवकर गेले. अच्छा. मी खूप लहान होते त्यावेळेसच मी ह्या क्षेत्रात गेले आणि ह्या क्षेत्रातच माझं जे काही ते करिअर झालं. पण आता आपण कसं करिअर आपण कशाला म्हणतो ना गौतमी, की आपण एखादी ठरवून करतो की मला डॉक्टर व्हायचं, तुम्हाला डान्सरच व्हायचं असं ठरलं होतं का? हो, नाही ठरलेलं नव्हतं हे माझं. माझ्या आईचं तर स्वप्न होतं की मला डॉक्टर करायचं. सगळ्या सगळ्यांना वाटतं मुलांना. पण ते तसं नाही होत. ऍक्च्युली मी अभ्यासात पूर्ण मला अभ्यास म्हणजे म्हटलं की मला असं नको असं व्हायचं. मग नंतर मला डान्स ह्या म्हणजे लहानपणापासूनच मला आवड होती. गॅदरिंगमध्ये मी भाग घेतलेत बरेच शाळेमध्ये आणि खूप आवड पहिलेपासूनच. तर मी तशी यात आली की आवड मला ती भरली की ते डान्समध्येच. मी कधीपासून करताय डान्स तुम्ही? मी तसं तर मी म्हणायला गेलं तर गॅदरिंगमध्ये पण मी भाग घेतलाय.
म्हणजे तेच 15-16 मी डान्स क्लास पण केलाय सुरुवातीला. अच्छा, डान्स क्लास म्हणजे कुठला, कथ्थक, भरतनाट्य असं काही नाही शिकवलं? नाही म्हणजे पूर्ण असं काही नाही, म्हणजे बॉलिवूड असेल हे ते सगळं सगळं सगळं. तुमचं लहानपण धुळ्यात गेलं असं मी मग तुम्ही धुळ्याच्या मूळच्या. मी खरं तर वडिलांकडचं म्हटलं जातं ना गाव, की मी कुठली वडिलांकडचं, पण मी स्वतः म्हणते की नाही, माझ्या आईच्या वडिलांकडचं गाव याला मी माझं गाव म्हणते. आणि ते आजोळ आपण म्हणतो त्याला. हा बरोबर. तर ते मी ते सगळ्यांना सांगत असते, धुळे शिंदखेडा, कारण की मी शिंदखेड्यातच लहानाची मोठी झाली आहे. आणि मला त्या लोकांनी, म्हणजे माझ्या गावातल्या लोकांनी पण मला भरभरून प्रेम दिलंय, म्हणून मी शिंदखेड्याची मी असंच म्हणते. तुम्ही खानदेशी आहात तुम्ही? खानदेशची मी खानदेशची. पण मग कधी किती वर्ष होतात तुम्ही शिंदखेड्यामध्ये? मी 8वी पर्यंत. 8वी पर्यंत. मग तुमचं बऱ्यापैकी बालपण धुळ्यात गेलेलं आहे. हो 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 अच्छा, मग खानदेशी येते का तुम्हाला? हो मग यस ना, मला आवडच पण म्हणे खानदेशी बोलाले. आम्ही तुम्हाला बोलताना बघितलं मला नाही, मला कुठंतरी म्हणजे मला असं, मी कार्यक्रमात असेल ना आणि तिथं मला खालून नाही का प्रेक्षक असेल एखादं खानदेशचं, तर मला नाही का ताई जय खानदेश असं, पण मी लगेच त्याला तू खानदेश, अरे जय खानदेश असं होतं आमचं. बरं, एक सलग किती खानदेशी बोलू शकता तुम्ही? मी काय बोलू ते, म्हणजे नॉर्मली मी तुमले खानदेशी येस का? बोलते. हा मला येस ना, खानदेशी येस मी बोलस, पण घरमा बी मना घरमातला सगळा खानदेशीच बोलतस, मनी माय खानदेशी बोलस, मना बाबा खानदेशी बोलतस. या भेटण्यात की खानदेशी यसनी चालू होईनी असं. व ते माझ्याशी नाही बोलले कधी आम्ही, म्हणजे मी मराठीतच बोलले, पण मी बोला म्हणजे जेवण व्हाईना का तुनं, काय कर राहिनी, काय चाल राहिना तुनं, हे मी बोलू शकते. आता कोण असं शिंदखेड्याला? शिंदखेड्याला आता कोणी नसतं. कोण नाही? माझे आजोबा होते. बरं. हा, एकटेच होते, पण त्यांना पॅरालिसचा हे झाला, अटॅक आला, तर मग आम्ही त्यांना पण पुण्यात आणलं. मग आम्ही सगळे आता पुण्यातच आहे. अच्छा, पण आता मला सांगा की आता एकीकडे एकदम डॉक्टर करायचं आहे आणि तुम्ही एकदम डान्ससारखं एक क्षेत्र निवडतात, त्यातही तुम्ही लावणीपासून सुरुवात करतात. घरात काय प्रतिक्रिया, म्हणजे विशेष करून तुम्ही जर आजोळी वाढला असाल तर मामा मंडळी किंवा आजोबा मंडळी हे फार त्याच्यासाठी त्यांचा सपोर्ट होता काय, त्यांची प्रतिक्रिया काय? नव्हता सुरुवातीला, कोणाचाच नव्हता. ॲक्च्युली आई पण मला म्हटली तू हे काय करते, म्हणजे आपल्यात नाही चालत असं तसं. आई पण मला खूप बोलली, असं काही नाही. पण नंतर आईने सपोर्ट पण तेवढाच केलाय. म्हणजे असं म्हणतात ना की आई ओरडते, पण ज्या वेळेस आपल्या पोरीच्या विरुद्धात जर 100 लोक असेल तर आई एकटी आपल्या पाठीमागं उभी असते. तसा विषय माझ्या आईचा. तर माझ्या आईने मला सपोर्ट पण केला आणि घरातल्यांनी म्हणजे नाही आवडलं घरातल्यांना पण की हे काय करते किंवा काय. आणि सुरुवातीच्या माझ्या ज्या चुका होत्या, ज्या गोष्टी घडल्यात, त्यामुळं तर म्हणजे कोणीच हे एक्सेप्ट करणार नाही. काय चुका घडल्या? म्हणजे सुरुवातीला माझे ते व्हिडिओ वगैरे, आता सगळं आपण व्यवस्थित केलंय, पण ते सुरुवातीचं थोडंसं त्यामुळं. तर पण नाही, मला थोडं अजून विस्तार, घरात कशा प्रकारचा विरोध होता, म्हणजे कोण काय म्हणत होतं घरामध्ये? एवढं मी नाही सांगू म्हणजे शकत. तरी सुद्धा जेवढं सांगू शकता तेवढं, म्हणजे जे तुमच्या कम्फर्टमध्ये आहे तेवढं. नाही म्हणजे सगळ्यांचाच विरोध होता हां. की हे काय करते म्हणून, हे चुकीचं आहे, सगळ्यांचाच विरोध होता. नाही, मी काय विचारतो माहिती का गौतमी तुम्हाला हा प्रश्न, कारण काय ना, एकतर डान्स आपल्याकडे, आणि त्यातही महिलेने केलेला डान्स, म्हणजे आपल्याकडे फार तर मुलीने घरात डान्स करावा, सोसायटीच्या कार्यक्रमात करावा, गावच्या कार्यक्रमात करावा, तेवढा गॅदरिंग पुरता समाजापुरता. पण 4 लोकांसमोर पैसे देऊन लोक बघायला येतात, परत त्यात तुमचा शो म्हणजे लोक टोप्या उडवणार, फेटे उडवणार, शिट्ट्या मारणार, हे सगळं बघून कुठल्याही घरात जर तुमच्या आई वडील मामा वगैरे तुम्ही म्हणता आजोबा, ह्यांचं रिॲक्शन, म्हणजे मला माहिती तुमच्या घरात कशा प्रकारे वातावरण होतं, पण विरोध तर नक्कीच होतो. म्हणजे त्याच्याकडे तुमच्याकडे कसा विरोध झाला होता, म्हणजे तुम्ही जर सांगू शकत असाल? असं नाही की नाहीच करायचं तू, म्हणजे असं मला कोणी बोलू नाही शकत होतं की घरातले की तू आता हे बंद, असं असतं ना की बाबा आता असं असं झालं तर तू बंद, आता तू कार्यक्रम करायचा नाही, शो बंद करून टाक, नाही जायचं वगैरे, असं नव्हतं मला बोलणारं कोण. का नव्हतं, कारण की मी अगोदरपासूनच माझ्या जीवावर होते. म्हणजे मला कोणी असं हे नाही केलेलं. सपोर्ट असेल, कुठली गोष्ट असेल, पैसे कमवायचा विषय असेल, ते मी माझ्या जीवावर, माझं घर माझ्या जीवावर, म्हणून मला